नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। आज मी तुम्हाला मेथीची रस्सा भाजी कशी करायची ते दाखवणार आहे, म्हणजेच मेथीची हाटीव भाजी कशी करायची ते दाखवणार आहे। तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूयात। मेथीची रस्सा भाजी करण्यासाठी मी ते एक जोडी मेथी घेतली। मेथी स्वच्छ निवडून त्यानंतर धुवून चिरून घेतलेली आहे। पाऊण वाटी मी तुरीची डाळ घेतली, एक मोठा टोमॅटो कट करून घेतलेला आहे, एक चमचा बेसन पीठ घेतले, 4 चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत, 4 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्यात। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता। एक छोटा चमचा आलं लसणाची पेस्ट घेतली, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टेचून घेतलेल्या आहेत, थोडी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली, 1 चमचा जिरे घेतलेत, पाव चमचा हळद आणि साधारण 2 चमचे चिंचेचा कोळ घेतलाय। अगदी थोडी चिंच मी गरम पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवली होती, त्यानंतर चिंचेचा गर काढून तो गाळून घेतलेला आहे। चवीनुसार मीठ लागणार आहे आणि भाजी करण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे। मी कुकर घेतलाय, कुकरमध्ये तुरीची डाळ घेते। डाळ आपल्याला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। मी तुरीची डाळ 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता त्यामध्ये मेथी घालते। मेथी मी आधी स्वच्छ धुवून घेतलेली होती, त्यानंतर चिरून घेतली। टोमॅटो घालूयात, त्यातच मी आलं लसणाची पेस्ट घालते, हिरवी मिरची आणि शेंगदाणे घालायचे। आता मी साधारण 1 कपभर पाणी घालते। कुकरचं झाकण लावून आपल्याला कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यात आणि कुकर थोडा थंड झालाय। आता डाळ आणि मेथी आपण थोडी रवीने हटून घेऊया। डाळ एकदम छान शिजलेली आहे। डाळ आणि मेथी मी रवीने व्यवस्थित घोटून घेतलेली आहे। आता त्यामध्ये आपल्याला हा चिंचेचा कोळ टाकायचा आहे आणि बेसन पीठ घेतलेलं आहे, त्या बेसन पीठामध्ये थोडं पाणी घालते मी आणि हे बेसन पीठ व्यवस्थित मिक्स करून घेते। बेसन पीठ मी पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेले, तेही आपण यात घालूया। आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया। मी गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये तेल घालते, 1 मोठा चमचा तेल घातले। तेल गरम झालंय, त्यामध्ये आपण जिरे घालूया, टेचलेला लसूण घालूया। लसूण मी थोडासा परतून घेते। आता त्यामध्ये मी हळद घालते, त्यातच आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि ही डाळ आणि मेथी आपल्याला घालायची आहे। चवीनुसार मीठ घालूयात। आता आपण भाजी सगळी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आपल्याला भाजी किती पातळ हवी आहे त्या अंदाजे आपण थोडं पाणी घालू शकतो। बेसन पीठ घातल्यामुळे भाजी छान मिळून येते। आता मी थोडंसं पाणी घालते। मी ह्या आधी सुद्धा खूप सारे व्हेज नॉन व्हेज रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। साधारण 1 कपभर पाणी मी घातलेलं आहे। आता ही भाजी मी साधारण 5 ते 6 मिनिटं छान शिजवून घेणार आहे। आपण बेसन पीठ घातले, ते शिजलं पाहिजे, त्यामुळे मी 5 ते 6 मिनिटं भाजी गॅसची फ्लेम लोवर ठेवून शिजवून घेणार आहे। साधारण 5 मिनिटं झालेली आहे आणि आपली भाजी शिजून तयार झाली, खूप छान झाली आहे। मी आता गॅस बंद करते आणि एका बाउलमध्ये भाजी काढून घेते। आपली मेथीची रस्सा भाजी तयार करून झालेली आहे, म्हणजेच मेथीचा गरगटा तयार करून झालाय। आपण हा मेथीचा गरगटा भाकरी, चपाती, भात कशासोबतही खाऊ शकतो। खूप छान होतो। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपी बरोबर। धन्यवाद।